नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एस-एस-सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता एस-एस-सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत 8,326 जागांसाठी जी मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यासाठीची हवालदार त्याचबरोबर जी-एम-टी-एस मल्टीटास्किंग स्टाफ पदे आहेत ही भरली जाणार आहेत. यासाठीची विस्तारित माहिती पाहूयात. नोटीस जी आहे जारी करण्यात आलेली आहे. मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार CBIC आणि CBN एक्झामिनेशन 2024. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 27 जून 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 31 जुलै 2024. लास्ट डेट ऑफ टाईम मेकिंग फॉर ऑनलाईन फी पेमेंट. फी पेमेंट करण्यासाठी शेवटची तारीख आहे 1 ऑगस्ट 2024. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्मसाठी करेक्शन आणि ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शनसाठी 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट 2024 रोजीचा वेळ देण्यात येईल. याचबरोबर CBT जी आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 घेतली जाईल. याचबरोबर तुम्हाला काही शंका असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करताना काही इश्यू असल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. यानंतर पाहू शकता मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफसाठीची पदे आहेत. हवालदारच्या पदासाठीची याबद्दलच्या वॅकेन्सीज पाहू शकता. MTSसाठी एकूण 4,887 जागा आहेत आणि हवालदार CBIC आणि CBNमध्ये 3,439 जागा आहेत. याचबद्दल जे रिझर्वेशन आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते उमेदवारांनी आहे. त्याचबरोबर पात्रता पाहू शकता. वयाची पात्रता जी आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी जे उमेदवाराचं वय जे आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. कॅन्डिडेट्स जे आहेत MTS पदासाठीची वयाची पात्रता आहे. यानंतर हवालदार या पदासाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये SC-STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्षाची आणि PWBDसाठी अनरिझर्वसाठीची 10 वर्षाची सूट आहे. चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सबमिट करायचा आहे याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये माहिती आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. प्रत्येक जी इन्फॉर्मेशन आहे देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. पाहू शकता प्रोव्हिजन आहे कंपन्सेटरी टाईम अँड असिस्टंट ऑफ स्क्राईब PWBD कॅन्डिडेटसाठीची स्क्राईबसाठीची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. चेक करू शकता. त्याचबरोबर एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठीची जी आहे कॅन्डिडेट जो आहे 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नोटिफिकेशन 10 June 2015 published in Gazette of India. All degrees, diplomas, certificate awarded through the open and distance learning mode of education by the universities established ते एक्सेप्ट केले जातील. त्याचबरोबर पाहू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. जे उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल त्यासाठी त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस करून त्यांचे डॉक्युमेंट चेक करून त्यानंतरच फायनल सिलेक्शन जे आहे ते उमेदवारांचं केलं जाईल. अप्लाय करण्यासाठी जी अधिकृतची लिंक आहे ती जारी करण्यात आलेली आहे. पाहू शकता या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं. अप्लाय सेक्शनवर क्लिक करून ऑप्शन देण्यात आलेला आहे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एक्झामिनेशन 2024. अप्लाय नाववर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं. त्याबरोबरच ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. याचबरोबर ॲप्लिकेशन फी आहे ₹100 फी आहे ॲप्लिकेशनची. पेमेंटसाठी करायचं आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना. अशा पद्धतीने जी भरती आहे मेगा भरती SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS पदासाठीची जवळजवळ 8,336 जागा, यामध्ये महाराष्ट्रामध्ये 336 जागा आहेत. त्या या पदांसाठीची भरतीच्या जाहिरातीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.